नमस्कार मित्रांनो, तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की कृष्णा खूप घाबरलेली असते. ती दुष्यंतला मिठी मारते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही वेळेवरती आलात, नाहीतर माझं काय झालं असतं काय माहिती. तो माणूस माझ्याशी घाण वागायला निघाला होता. तो माझ्यावरती जबरदस्ती करणार होता. काय करावं, कुठे जावं, कुणाला हाक मारावी मला काही कळत नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा येत होता. मी मनापासून तुम्हाला हाक मारली आणि देवी आईने तुमच्यापर्यंत ती हाक पोहोचवली. तुम्ही आलात माझ्या मदतीसाठी. तुम्ही वेळेवरती आलात, नाहीतर माझं काय झालं असतं. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, शांत हो, शांत हो, काही झालेलं नाही आहे आणि तू सेफ आहेस आता. कृष्णा, मी आहे इथे आणि तुला काही होणार नाही. तुला घाबरायची काही गरज नाही. तो पळून गेलाय. कृष्णा जरा शांत होते. दुष्यंत विचारतो, कोण होता तो? पळून गेला ना, कोण होता? कृष्णा म्हणते, नाही माहिती कोण होता तो. तोंड झाकलं होतं त्याने, अंगावरती घोंगडी घेतली होती, चेहरा नाही दिसला त्याचा. पण आहे ना, मी त्याला हातावरती चावलं होतं, त्यामुळे रक्त निघालं असेल. तर इकडे जयकांत पळून जाणार असतो. तो गाडीवर बसतो. कृष्णाला जिकडे चावलं आहे तो हात बघतो, त्याच्यातून रक्त येत असतं. जयकांत तिथून निघून जातो. कृष्णा म्हणते, मला काही माहिती नाही. ते पुन्हा रडायला लागते. दुष्यंत म्हणतो, काही हरकत नाही, आपण आहोत ना, आपण त्याला शोधून काढू. कृष्णा, तुला घाबरायची गरज नाही आहे, शांत हो, इथे बस. कृष्णा घाबरलेली असते आणि रडत असते. दुष्यंत तिला पाणी देतो आणि तिचे डोळे पुसतो. कृष्णाचं कानातलं पडलेलं असतं. दुष्यंत ते कानातलं शोधतो आणि कृष्णाच्या कानात ते कानातलं घालून देतो. कृष्णाचा नेकलेस नीट करून देतो. तिच्या अंगावरती पदर टाकतो. दुष्यंत विचारतो, मला एक सांग, तू इथे कशी काय आलीस? कृष्णा म्हणते, मी स्वतःहून नाही आले, मला आणलं गेलं होतं. मी मेहंदी लावून बसले होते. ती पुढचं सगळं सांगते. तिथपर्यंत ती कशी आली ते सगळं सांगते. दुष्यंत म्हणतो, म्हणजे कोणीतरी मुद्दाम तुला ट्रॅप करून आणलंय, कोणीतरी मुद्दाम तुला फसवून आणलंय, प्रॉपर सापळा रचला होता कोणीतरी तुझ्यासाठी. कृष्णा म्हणते, हो, ज्याने कोणी मला पकडून आणलं असेल ना, त्याचा तुम्ही डाव उधळून लावलाय. पण मला आता कळलंय, मी कुठल्याही संकटामध्ये असेल ना, तर तुम्ही माझ्यासाठी धावून याल, मला वाचवायला याल. आज आलात तसे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, मी तुला प्रॉमिस करतो, ज्याने तुझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केलाय ना, त्याला मी अजिबात सोडणार नाही. आणि कृष्णा, सॉरी, एवढी सिक्युरिटी असताना तुझ्या बाबतीत हे असं घडलं, खरंच सॉरी. कृष्णा म्हणते, तुम्ही सॉरी नका म्हणू. दुष्यंत म्हणतो, असं कसं? आमच्या घराण्याचे संस्कार आहेत, स्त्रियांचा सन्मान हा राखलाच गेला पाहिजे, मग ती स्त्री कोणीही असू देत. पण तू तर आता आमच्या घराण्याची सून होणार आहेस आणि घरातच तुझ्यासोबत हे असं व्हावं. तरी बरं, तुझ्या बाबतीत काही वेडंवाकडं झालं नाही. कृष्णा, तुझ्या बाबतीत काही वेडंवाकडं झालं असतं ना, तर आमच्या घराण्याचं नाव धुळीला मिळालं असतं. पण कृष्णा, मी तुला प्रॉमिस करतो, तुला काही होणार नाही. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. चल, आता आपल्याला निघायला हवं. कृष्णा उभी राहते आणि तिचा तोल जातो. कृष्णा पडणार असते. दुष्यंत तिला सावरतो. कृष्णाच्या हाताची मेहंदी दुष्यंताच्या हाताला लागते आणि दोघंही तिथून निघतात. तर इकडे जयकांत घरी येतो. तो बाईक पार्क करतो, आपली घोंगडी तिथेच फेकतो आणि तो आतमध्ये निघून जातो. तर दुष्यंत, कृष्णा दोघं घरी येतात. दोघं आत जात असतात. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, जे काही घडलं त्याबद्दल. दुष्यंत म्हणतो, मी जाब विचारणार. आता एकेकाला आत जाऊन मी धारेवरती धरतो. कृष्णा म्हणते, जे झालं त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणणार होते. तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात, माझी अब्रू वाचवलीत, त्याबद्दल मनापासून थँक्यू. दुष्यंत म्हणतो, आता नाही. ज्यावेळेस मी हे सगळं शोधून काढेल कोणी केलं ते आणि त्याला तुझ्यासमोर आणून उभं करेल, त्यावेळेस मला थँक्यू म्हण. कृष्णा म्हणते, ते तर तुम्ही करालच, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मला पण त्या नराधमाचा चेहरा बघायचाच आहे. पण एक सांगू का, जशी तुम्ही माझी अब्रू वाचवलीत, तसं या घराची सुद्धा अब्रू वाचवा. जसं मला माझं माहेर मोलाचं आहे, तसं सासर पण मोलाचं आहे. जे काही घडले ते आपल्या दोघांमध्येच राहू द्या, कोणाला काही कळू देऊ नका. उगी चांगल्या कार्यक्रमामध्ये तमाशा व्हायला नको आणि कोणाची बदनामीसुद्धा व्हायला नको. बस माझं एवढंच म्हणणं आहे. ते दोघं आत जात असतात आणि तेवढ्यात तिथे जयकांत येतो. जयकांत दुष्यंताला म्हणतो, अरे भावा, तू इथे काय करतोयस? आज तुझं लग्न आहे, माहिती आहे ना? अरे आतमध्ये सगळेजण वाट बघतायत, वहिनीसाहेब पण आले आहेत ना, चला मग आतमध्ये. जयकांत कृष्णाला म्हणतो, वहिनीसाहेब नमस्कार. कृष्णा जयकांतचे हात बघते आणि तिला आठवतं की ज्या माणसाने आपल्याला धरलं होतं त्या माणसाचा असाच हात होता, अशाच अंगठ्या घातल्या होत्या. जयकांत म्हणतो, अरे भावा, वहिनीसाहेबांना कुठे बाहेर घेऊन गेला होतास का तू? अरे म्हणजे लग्न आहे तुमचं आणि तुम्ही. दुष्यंत ओरडतो. तो म्हणतो, ए जयकांत, तोंडाला आवर घाल, फालतू बडबड करू नकोस. जयकांत म्हणतो, नाही रे, काही सिरियस असेल ना तर मला सांग,
म्हणजे कसं आहे ना, आतमध्ये सगळे बोलत होते, तू एकदम लगबगीने धावत निघून गेलात. काही असेल तर मला सांग, म्हणजे कसं आहे ना, पटकन मी प्रॉब्लेम सोडवतो. दुष्यंत म्हणतो, काही गरज नाही तुझ्या मदतीची. दुष्यंत कृष्णा आतमध्ये जातात. तर थोड्या वेळाने दुष्यंत आतमध्ये येतो आणि जी माणसं पहाऱ्यावरती होती त्या माणसांना सगळ्यांना आतमध्ये बोलवतो. तो त्यांना ओरडतो. दुष्यंत म्हणतो, काय पहारा देता का झोपा काढता? ती माणसं म्हणतात, सरकार काय झाले, आमच्याकडून काही चूक झाली आहे का? दुष्यंत म्हणतो, आता ते पण मलाच विचारा. तुम्ही इथे सगळे पहाऱ्यासाठी होतात ना, आणि तरी पण घरच्या सुनेला कसं काय उचलून नेलं कोणी? तुमचं सगळ्यांचं लक्ष कुठे असतं? ती माणसं म्हणतात, हल्ला झाला, कधी, कसा, कुठे? दुष्यंत म्हणतो, ते शोधून काढायचे, चला आता. दुष्यंत त्या माणसांसोबत बाहेर येतो आणि त्या माणसाबद्दल सगळं सांगतो. त्या माणसाने घोंगडी घातली होती, काळ्या रंगाचा तोंडाला कपडा बांधला होता आणि त्या माणसाच्या हाताला जखम असेल, रक्त येत असेल. त्या माणसाला आता शोधा, तो सापडलाच पाहिजे. ते सगळीकडे शोधाशोध करायला लागतात. तर इकडे जयकांत आपल्या रूममध्ये येतो आणि कृष्णाने जिथे चावले तिथे मलमपट्टी करतो. जयकांत म्हणतो, आज तू माझ्या खूप जवळ होतीस, जराशासाठी वाचलीस. आज जर दुष्यंत आला नसता ना, तर तुला कुठेच तोंड दाखवायला जागा ठेवली नसती. पण ठीक आहे, हरकत नाही. ते बेनं काही प्रत्येक वेळेस तुला वाचवायला येणार नाही. आता एकदा वाचली आहेस तू, पण दुसऱ्या वेळेला तुझा कसा कार्यक्रम करतो ना ते बघच. तर इकडे चार्लीला लुटून काढलेलं असतं. त्याच्याकडे पैसे नसतात, मोबाईल नसतो, बॅग नसते आणि तो भिकाऱ्याच्या अवतारात लंगडत लंगडत कसा बसा वाड्यापर्यंत पोहोचतो. चार्ली मनात म्हणतो, हाच वाडा आहे वाटतं दुष्यंतचा. आता एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये, एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मी असं जर पोहोचलो तर लोक मला वेडा समजतील, मला नाहीतर चोर समजतील आणि चोपतील मला. जयकांतने बाईकजवळ जी घोंगडी फेकली होती, चार्लीला ती घोंगडी दिसते. चार्ली आपल्या अंगावरती ती घोंगडी घेतो आणि लंगडत आतमध्ये जातो. इथे दुष्यंत त्याच्या माणसांसोबत उभा असतो. दुष्यंत त्या माणसाला शोधत असतो. चार्ली लांबून दुष्यंताला बघतो. दुष्यंत त्या माणसांना म्हणतो, हे बघा, माझ्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न यायला नको. आता मी सांगितलं तसं काम करा, तो माणूस सापडलाच पाहिजे. ते लोक म्हणतात, हो सरकार. हे सगळं चार्लीच्या कानावर पडतं. चार्ली मनात म्हणतो, म्हणजे दुष्यंताचं लग्न इथे, म्हणजे दुष्यंत गौतमीला चीट करतोय. पण गौतू, अगं तू ज्याच्या प्रेमामध्ये वेडी झाली आहेस तो दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न करतोय, तुला तो फसवतोय. नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. मला आता दुष्यंताला जाब विचारायलाच हवा. चार्ली जाब विचारायला जाणार असतो. तो थोडा विचार करतो आणि म्हणतो, जाऊ दे, याचं लग्न माझ्या फायद्याचंच आहे. जर याचं लग्न झालं तर गौतू माझी होईल. चार्ली मागे वळतो. तिथे रांगोळी ठेवलेली असते. मुली रांगोळी काढत असतात. त्या रांगोळीमध्ये चार्ली पडतो. चार्लीच्या तोंडाला रांगोळी लागते आणि त्यामुळे तो ओळखूच येत नाही. मुली मोठमोठ्याने किंचाळतात आणि दुष्यंताच्या माणसांचं लक्ष समोर जातं. दुष्यंताला दिसतं की त्याने आपला उजवा हात लपवलाय, अंगावरती घोंगडी घेतली आहे. दुष्यंताला वाटतं की हा तोच माणूस आहे. दुष्यंत आपल्या माणसांना म्हणतो, बघताय काय, पकडा त्याला. सगळे त्याला पकडायला जातात आणि चार्लीला सगळे धुवून काढतात, काठीने खूप मारतात. ते चार्लीचा हात बघतात, पण त्याच्या हातावरती कुठल्याही चावल्याची जखम नसते. ते चार्लीला खूप मारतात आणि आतमध्ये जातात. चार्ली तिथेच रडत पडलेला असतो. चार्ली कसाबसा उठून बसतो आणि मनात म्हणतो, दुष्यंत बेटा, तुझं खोटं जगासमोर येऊ नये म्हणून तू मला मारलंस ना. आता तू बघच मी काय करतोय ते. तुझ्या लग्नाचं अनऑफिशियल इन्व्हिटेशन मी गौतमीला पाठवतो. माझी हाडं खिळखिळी करायला निघालायस का तू? आता बघतोच मी तुला, आणि तुझं हे लग्न कसं होतं ते पण बघतो. तर थोड्या वेळाने इथे दुष्यंत कृष्णा मेहंदी काढण्यासाठी बसलेले असतात आणि मुली त्यांच्या हातावरती मेहंदी काढतात. आणि थोड्या वेळाने भक्ती कृष्णाला आतमध्ये घेऊन येते. भक्ती कृष्णाला म्हणते, कृष्णे, कुठे गेली होतीस तू? तुला सांगितलं होतं मेहंदीच्या हाताने घराबाहेर पडू नकोस. अगं त्या मुलीने पण तुला अडवलं होतं, पण तू कुणाचं काहीच ऐकत नाही. का अशी वागतेस ग कृष्णा? अगं तिकडे तुला काही झालं असतं तर किती मोठा तमाशा झाला असता, कळतंय का? कृष्णा रडत भक्तीला मिठी मारते. भक्ती विचारते, कृष्णे काय झाले, अशी का रडतीयस तू? कृष्णा म्हणते, मी आज थोडक्यात वाचले, नाहीतर आज माझी अब्रू गेलीच असते. भक्ती म्हणते, कृष्णे काय झालं काय? कृष्णा काय घडलं ते सगळं भक्तीला सांगते. भक्ती म्हणते, कृष्णे का रडतीयस तू? अगं चांगला शिकलेला शहरातला नवरा मिळतोय तुला आणि तो तुझी एवढी काळजी घेतो ना, मग रडायचं काही कारण नाही आहे. तर इकडे दुष्यंत गौतमीचे फोटो बघतो. त्याला गौतमीची खूप आठवण येते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की दुसऱ्या दिवशी दुष्यंतचे वडील त्याच्याकडे येतात. ते दुष्यंतला म्हणतात, मला कमी लेखण्याच्या बहाण्याने
तू घराची अब्रू वेश्यावरती टांगू नकोस. ते दुष्यंताला कडं देतात आणि तिथून निघून जातात. तर इकडे बाळजाबाई भक्ती आणि कृष्णाकडे येते. ती भक्तीला काही दागिने देते आणि भक्तीला म्हणते, हे आमच्या घराण्याचे दागिने आहेत, हिच्या अंगावरती घाल. कृष्णा म्हणते, मला यातलं काहीच नको. माझ्या नावामागे तुमचं आडनाव लागणार आहे आणि हाच माझ्यासाठी मोठा दागिना असेल. तर दुष्यंताला ते काही वडिलांनी दिलेलं कडं घालायचं नसतं. दुष्यंत जयकांतला म्हणतो, आपल्या घराण्याची प्रथा पाळली गेली पाहिजे, त्यामुळे तू हात पुढे कर. जयकांत म्हणतो, बाप रे, आता मी जर का हात पुढे केला तर माझं पितळ उघडं पडेल. जयकांत हात पुढे करायला तयार नसतो.